नमस्कार मित्रांनो, फायनली लाडका भाऊ योजना देखील आलेली आहे। या योजनेसाठी जी.आर देखील आलेला आहे। तरुणांना महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहेत। ते 10,000 रुपये कसे मिळणार आहेत, यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, कागदपत्रे काय आहेत आणि पात्रता देखील काय आहे, नक्की योजना काय आहे, संपूर्ण माहिती जाणण्यासाठी ह्या व्हिडिओला पूर्ण पहा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणीची मान्यता देण्याबाबत हा जी.आर आला आहे 9 जुलै 2024ला। तर आपण खाली बघूया प्रस्तावनामध्ये काय दिलेलं आहे। राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे। यामध्ये 12वी पास विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक पदवी आणि पदवी युवकांना समावेश आहे। म्हणजे यामध्ये काय म्हटलं आहे, 12वी व विविध ट्रेडमधील ह्यांच्यासाठी म्हणजे हा जी.आर आहे। महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना डिसेंबर 3 रोजी 1976 पासून राबविण्यात येत आहे। सदर योजनेचा अधिक प्रभावी राबवण्यास लाभ अधिक उमेदवारांना व्हायसाठी कालानुसार सदर योजनेची सुधारणा करण्यात आली। म्हणजे ह्या योजनेची पहिली योजना चालू होती, आता ह्याचं नाव काय करण्यात आले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे ह्याचे नाव आहे। तर आपण आता बघूया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप। तर यामध्ये काय बोललेले आहे, तर उपक्रमात तयार केलेल्या संकेतस्थळावर माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील। रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणात मिळून त्याची क्षमता होईल। म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्या उद्योगाचं ट्रेनिंग देतील। नंतर काय म्हणतं, रोजगार इच्छुक उमेदवारांना आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील। म्हणजे तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावरती वेबसाईटवरती जाऊन नोंदणी करू शकता। तर खाली काय म्हणलेलं आहे, 12वी ITI पदवी व पदवी पत्रकांना धारकांना केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करतील। तर हे काय म्हणतं, त्यामध्ये तुम्ही हे ऑनलाईन भरू शकतात असे म्हणतात। त्याच्यानंतर खाली बघूया आपण, म्हणजे 8 काय आहे, सदर योजनेतील उमेदवारांचा पात्रता खालीलप्रमाणे असेल। तर पात्रता काय आहे, उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास ITI पदवी का पदव्युत्तरी असावी। म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन 12वी असेल तर चालते असे यामध्ये लिहिले। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा, म्हणजे तो महाराष्ट्रात राहणारा असावा, म्हणजे इथलाच। उमेदवारीचा आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे आधार म्हणजे आधार त्याचे असले पाहिजे। उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे, म्हणजे उमेदवाराचे जे बँक पासबुक असणे गरजेचे व ते आधारला कनेक्ट असणेही गरजेचे आहे। नंतर रोजगार व उद्योजकात आयुक्तालयांच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त करा। म्हणजे तुम्हाला रोजगार नोंदणी क्रमांक एक असतो, तो त्या संकेतस्थळावरती वेबसाईटवरती जाऊन प्राप्त करावा लागेल। तर आता आपण खाली बघणार आहोत कार्य प्रशिक्षण देण्याबाबत, म्हणजे हे ट्रेनिंग देण्याबाबत खाली काहीतरी माहिती दिलेली आहे। तर ती तुम्हाला सांगतो। आस्थापन उद्योग महामंडळामार्फत विनाअनुभव रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापन उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल। या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी म्हणजे तुम्हाला हे ट्रेनिंग देण्यात येईल किती तर काळ। सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल। म्हणजे तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल ते 6 महिन्याचे असेल। सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल। म्हणजे तुम्ही जे ट्रेनिंग करणार आहात 6 महिने त्याच्यासाठी तुम्हाला वेतन देण्यात येईल, तुम्ही ट्रेनिंग केले म्हणून। तर त्याच्यानंतर खाली आपण बघूया, म्हणजे ट्रेनिंग म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळणार वेतन। तर शैक्षणिक म्हणजे तुम्ही जर 12वी वरून ते भरला असेल फॉर्म काय असेल तो, त्याचं तुम्हाला 6,000 भेटतील। ITI पदवी का असाल, म्हणजे ITI झालेलं पदवी झाली असेल तर 8,000। पदवीवर पदव्युत्तर म्हणजे जर पदवी तुमची झालेली तर 10,000 रुपये तुम्हाला मिळतील। त्याच्यानंतर हे पैसे कसे प्राप्त होतील, तर त्याच्यासाठी सदर ऑनलाईन उपस्थिती आधारे प्रशिक्षणाच्या विद्यावेतन परीक्षणार्थ्याच्या थेट बँक खात्यात DBT ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येतील असे इथे लिहिण्यात आलेले आहे जी.आर मध्ये, म्हणजे DBT द्वारे येतील।
या योजनेअंतर्गत परीक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस म्हणजे इथे नियम देण्यात आले तर बघूया. या योजनेअंतर्गत परीक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असाल तर संबंधित परीक्षणात त्या महिन्याचे विद्यावेतन अरुंदेय राहणार नाही. म्हणजे 10 दिवसापेक्षा जास्त जर महिन्यात तो म्हणजे ट्रेनिंगमध्ये नसेल परीक्षणाला तर त्याचे विद्यावेतन मिळणार नाही. परीक्षणार्थीला वरील अटींची पूर्तता केली असती परंतु सदर विद्यार्थ्याची परीक्षणाच्या पहिल्या महिन्यात परीक्षण सोडून गेल्यास असा परीक्षणार्थी विद्यावेतनात पात्र राहणार. म्हणजे तुम्ही जर सोडून गेला पहिल्याच महिन्यात तर तुम्हाला पहिल्या महिन्याचं वेतन मिळणार नाही. या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यक असल्यास योजनेच्या सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे जर या योजनेत त्यांना काहीतरी बदल करावा वाटेल तर 2 वर्षांनी त्यांनी बदल करू इच्छिता. तर याचे असेच नाव आहे की 6 महिन्याचा म्हणजे तुम्हाला ह्या ट्रेनिंगचं काय आहे 6 महिन्याचा ऑन जॉब OJT किंवा अप्रेंटिसशिप अंतर्भूत आहे. म्हणजे ह्याचे असे नाव तिथं खाली दिलेले आहे. तर या संपूर्ण GRची माहिती हीच होती की ह्या योजनेचा कसा युवकांना फायदा होईल. तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओ लाईक करा आणि काहीही प्रॉब्लेम असेल तर योजनेअंतर्गत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.